आपण त्या चाललंय हरभऱ्याची डाळ शिजवून घेऊन गूळ घालून परतायची चालल्या. या आमटी आणि भात झालेला आहे आणि कणिक सुद्धा मी मरदून ठेवल्या. आपल्याला पुरणपोळी करायची त्यासाठी. तर भांड्यांचा राडा वगैरे भरपूर पडतो पुरणपोळी करायची म्हणल्यावर, कारण की डाळ शिजवून घ्यायला वेगळी भांडी भरपूर पडतात. ते स्वयंपाक करायचा म्हणजे तेवढं पडणारच. तर चला आपण पुरणपोळी करायचे. तर डाळ बघा शिजवून घेतली आधीवर कुकरला आणि नंतर आपण त्यात गूळ आणि सुंठ पावडर हे घालून आपण परतायची चालल्या. तर चला डाळ परतून घेस तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकूया. तर सुंठ पावडर कुठे ठेवली आहे यशराजनं ते पाहायचं आहे. आणि चहा पण करून घेते, कारण की सकाळपासून मी चहा पण घेतलेला नाही. उठल्यापासून पुरणपोळीचाच म्हणजे चाललं आहे माझा स्वयंपाक. तर चला चहा पण करते आणि सुंठ पावडर पण डाळीमध्ये घालायची चालल्या. तर खूप सारं म्हणजे लवकर उठायचं झालं नाही, कारण की काल पाला काढाय बायका होत्या आमच्यात शेतामध्ये. तर त्यांच्याबरोबर शेतात गेली आणि शेतात उन्हात गेल्यामुळं माझं डोकं खूप दुखत होतं. मग काल दवाखान्यातून पण आले आणि शांत अशी झोपलेली आणि सकाळचं लवकर उठायचं झालं नाही. 6-6:30 वाजले मला उठायला. तिथून मग माझा स्वयंपाकाची तयारी चालू झाल्या, कारण की सकाळचाच नैवेद्य लागतो देवाला पण आणि आपले पूर्वजन पण आज जेवायला येणार घरी आपल्या. तर त्यांना सुद्धा 10-11 वाजेपर्यंत जेवायला घालायला लागतं. त्यासाठी माझी खूप सारी अशी गडबड चालल्या. तर चला किती वाजतात बघूया वाडवडिलांना जेवायला घालायला, कारण की मला वाटत नाही की लवकर उरकेल. तर चला बघूया तरी पण किती वाजेपर्यंत होतंय. तर मित्रांनो मैत्रिणींनो, आज आहे अक्किती. तर अक्किती सण ही तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आपले वाडवडील सर्वजण जेवा येतात, जी देवाज्ञा झालेत ते. तर चला सर्वांना आपण जेवाय घालायचं, कारण की वर्षातनं एकदा आपण जेवाय घालतो वाडवडिलांना. तर आज तो दिवस आहे की वाडवडिलांना जेवाय घालायचं. पूर्वजन सर्वजण येतात म्हणतात ते, म्हणजे पहिली लोक आता बोलतात की बाबांनो अक्कितीला पूर्वजन जेवा येतात आपल्या घरी, तर आपण त्यांना पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून घालायचा असतोय. तर चला तेच माझी गडबड चालल्या, कारण की पूर्वजनांचा पण आशीर्वाद महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. जसा देवाचा आपल्या डोक्यावर हात लागतो तसं पूर्वजनांचा पण लागतो. तर त्यांना आपण पोट भरून खायला घालूया. तर ही बघा चहा ठेवल्या आणि इकडं डाळ परतायची चालल्या. तर डाळ परतून झालेली आहे माझी. हाय मित्रांनो, नमस्कार. मी शिल्पा साळुंके. तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तर मित्रांनो मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त मजेत स्वस्त आजचीला अशा आशा करते. मी पण मस्त मजेत आहे. खरं तब्येत आधीमध्ये बिघडते बरं का. तर सारखे आजारी असत्या, खरं त्यातून पण व्यवस्थित होती. दवाखान्यात गेल्या, औषध वगैरे घेतली वेळेवर, तर चांगले आहे, मी मस्त मजेत आहे. तर आज आहे अक्किती. तर अक्किती म्हणजे काय? तर अक्किती म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवाय घालायचं. आज जे आपल्यापाशी नाहीत, देवाज्ञाची लोक झालेत, त्यांना आज जेवाय आपण घालायचं आहे. तर आपल्या महाराष्ट्रात कोणताही सण असला की पुरणपोळी ही केलीच जाते. तर आज पण अक्किती आहे, तर अक्कितीला सुद्धा पुरणपोळी ही करतातच, कारण की पूर्वजनांना जेवाय घालायचं आहे. मग स्पेशल डिश काय आहे महाराष्ट्राची? तर पुरणपोळी. तर चला पुरणपोळी कशी करायची आणि हा सण कसा साजरा करतात आणि पूर्वजनांना कसं जेवाय घालायचं, ही पूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल की अक्किती म्हणजे काय आणि अक्कितीला काय काय करावं लागतं. तर चला पूर्ण अक्किती सणाची ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देते. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. चला.
पुरणपोळी बघा किती मस्त अशा पुरणपोळ्या आल्या त्या आणि खूप छान वाटतंय पुरणपोळी करताना, कारण की पुरणपोळी मस्त यायला लागल्या त्या आणि पुरणपोळी चांगली यायला लागली की कराय काय वाटत नाही आणि जर मोडायला लागली तर कंटाळा येऊन जातो, करू वाटत नाही. तर आज पुरणपोळी पण खूप छान अशा आल्या. तर माझी पुरणपोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो मैत्रिणींनो, आपल्याला देवाला नैवेद्य काय काय करायचा असतो, तर आपली पुरणपोळी, आमटी, भात, कुरवडी, भजी असं खूप सारं काय काय पदार्थ करावं लागतात. तर ते मी करायला लागल्या. तर चला आपण पुरणपोळी झाल्यानंतर आपल्याला जरा भजी करायची आहेत. तर भजी केल्यानंतर आपण कसं पूर्वजांना जेवाय घालायचं ते तुम्हाला दाखवते की काय काय लोक कशी घालतात आणि आमच्याकडं गावाकडं कसं घालतात पूर्वजांना जेवायला, म्हणजे आपल्या वाडवडिलांना. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते की कसं जेवाय घालतात. तर गावाकडं कोणताही सण असू द्या रीतिरिवाजानं व्यवस्थित असा पार पडतो आणि कुठलाही सण असला तर खूप उत्सुकतेनं महिला लवकर उठून पुरणपोळी करायचं म्हणा, नाहीतर दुसरं काय असलं तर ते करायचं. गावाकडं खूप सारे असं उत्सुकता वाटते की सण करायला आणि सण आला की खूप छान असं वाटतं. तर चला आज मन पण प्रसन्न आहे आणि आज आपण पूर्वजांना जेवाय घालणार आहे, त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. तर चला काय करायचं बघूया. तर भजी करायला लागल्या बघा. तर हे बघा, मगाशी कांदा बघितलाच तुम्ही, कांदा मिरची वगैरे चिरून ठेवलेली. तर मी पीठ भिजवून बराच वेळ झालं. तर आता मी भजी भाजायला लागल्या. तर भजी कुरवड्या भाजून घेते. तर चला पुढचा ब्लॉग दाखवते तुम्हाला. ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या वाडवडिलांना कसं जेवाय घालायचं ते. तर मित्रांनो मैत्रिणींनो, आपण वडाची पानं आणायची आहेत आणि वडाची पानं आणल्यानंतर असं खाली ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर करवरं, तर तुम्ही ह्याला काय म्हणता काय माहिती नाही, कारण आमच्याकडं करवरं बोलतात आजच्या दिवशी. तर ती करवरं पाण्यानं भरून धुवून पाण्यानं भरून अशी ठेवायची आणि त्याला आपण दोरा गुंडाळायचा. तर दोरा बघा सफेद दोरा असावा जास्तीत जास्त. तर हे असं त्याला वेड टाकून घ्यायचं, दोन्ही एकत्र करून असं बांधून घ्यायचं त्यांना. आणि आपण मी आता 4 ते 5 वेळा असं वेडा टाकून घेतला या दोऱ्याचा. तर दोरा बांधावाच लागतो. तर का बांधावा लागतो हे मलाही अजून माहिती नाही, मी काय विचारलं नाही कुणाला. जी आमच्या सासूबाई, तर सासू सासरे जे आमचे करत होतात, जी परंपरा आहे, जी रीतिरिवाज आहे, तर त्याप्रमाणे आम्ही करतो. तर मी पण असं बघितलेलं आहे, जे आमचे सासू सासरे वगैरे असं करत होतात तर त्यांचं बघूनच मी करायला लागल्या. आई वडीलसुद्धा आमच्या असेच वाडवडिलांना जेवाय घालत होते. तर असं बघा घालावं लागतं जेवायला. तर ही मी 5 वेडे टाकून घेतले आहेत. तर व्यवस्थित असं बसवायचं आणि नंतर त्यांना गुलाल लावून घेतला, कारण की आमचे वाडवडील आहेत त्या आमच्या सासऱ्यांच्या ज्या आई आहेत त्या विधवाच होत्या आणि सासरे, तर त्यामुळं गुलालच लावावा लागतो, हळदी कुंकू नाही लावलेला. आणि आपण वडाची पानं आणील त्याची असे छोट्या छोट्या काटक्या घेऊन आपण इस्तारी बनवून घेतल्या. तर त्याच्यावरती आपण नैवेद्य ठेवणार आहोत. तर हा बघा नैवेद्य, तर 2 ठिकाणी ठेवला आहे. तर असा नैवेद्य ठेवावा लागतो. तर सकाळच्या आता 10 वाजते द्या. मला वाटलं नाही एवढं लवकर माझं आवरेल आणि एवढ्या लवकर मी वाडवडिलांना जेवाय घालेन. तर खूप लवकर असं आवरलं पटपट मी. आणि अजून पूर्ण असं सामान पण उचलून ठेवलेलं नाही. भजी कुरवड्या अजून खालीच आहेत.
आणि म्हटलं पहिल्यांदा जेवाय घालून घ्यावं, नंतर बाकीचं काय असेल ते करावं. तर हे नैवेद्य आपण देवाला सुद्धा दाखवत आहोत. तर देवाला नैवेद्य ते पहा, भजी कुरवड्या तशाच आहेत केले आणि पडदिसनी नैवेद्य वगैरे काढून जेवाय घातलं. कारण की ऊन झालं की वाडवडिलांना जेवाय घालत नाहीत उन्हाचं असं बोलतात. म्हणजे आमच्या सासू सासरे बोलत होते, लय ऊन झालं की देवाला नैवेद्य पण दाखवत नाहीत, देवपूजा करत नाही ती, सकाळचंच लवकर करायचा असतो हा सण. म्हणून मी पटपट आवरून देवाला नैवेद्य वाडवडिलांना जेवाय घातलं. तर मित्रांनो मैत्रिणींनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आकितीचा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास